हळद रुसली कुंकू असलं महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हा लय गाजलेला पिक्चर. पण ही होती चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममधली आजची परिस्थिती. कावेरी डर्बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई विरुद्ध बँगलोर मॅचमध्ये कोण जिंकणार याची चर्चा सगळ्या देशभरात असते. चर्चा कावेरी डर्बीमुळे होते, चर्चा धोनी वर्सेस कोहली सामन्यामुळे होते आणि चर्चा फॅन्सच्या राड्यामुळेही होत असते. पण यंदाच्या चेन्नई बँगलोर मॅचमध्ये नेमकं काय झालं? चेन्नई आपल्याच होम ग्राउंडवर कशी गणली? बँगलोरनं मॅच कोणत्या हिरोंच्या जोरावर काढली? आणि MS धोनीनी उशिरा बॅटिंगला येणं हे चेन्नईच्या पराभवाचं कारण होतं का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. दोन्ही टीम्सनं आपल्या पहिल्या मॅचेस जिंकल्या होत्या, त्यामुळे या मॅचमध्ये चुरस पक्की होती. चेपॉकचं सेकंड इनिंगमध्ये स्लो होणारं पिच बघता टॉस प्रचंड महत्त्वाचा होता. निव्वळ पिवळा रंग दिसणाऱ्या या स्टेडियममध्ये टॉस जिंकला चेन्नईनं आणि पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय मैदानातलं येल्लो लव थांबवणारा होता. खलील अहमदनं पहिल्या ओव्हरला 9 रन्स खाल्ले. पहिल्या ओव्हरला बॉलला थोडी मूवमेंट होती, पण दुसरी ओव्हर सॅम करनच्या ऐवजी अश्विनला देण्यात आली. स्विंगच्या ऐवजी कॅरम बॉलचं लॉजिक लावण्यात आलं आणि फिल सॉल्टनं दिनेश कार्तिकचं वाक्य जवळपास खरं ठरवलं. कार्तिक RCBच्या एका मीटिंगमध्ये बोलला होता, फिल सॉल्ट 4 पैकी एका ओव्हरमध्ये 16 पेक्षा जास्त रन्स मारतो. चेन्नई विरुद्ध सॉल्टनं लई वाट पाहायला लावलीच नाही. ही ओव्हर दुसरीच ठरली. सॉल्टनं अश्विनला 15 रन्स मारले. सॅम करननं कोहलीला शांत ठेवलं, पण सॉल्ट चांगल्या टचमध्ये होता. पण नूर अहमदनं त्याला चकवलं. पण ती विकेट MS धोनीची होती. धोनीनं 0.16 सेकंदमध्ये स्टंपिंग केलं. सॉल्टचा पाय सेंटीमीटर भर सुद्धा उचलला गेला नव्हता, पण तेवढ्यात धोनीनं स्टंपिंग केलं. त्याचे गुडघे हल्लेच नाहीत, हल्ले ते फक्त हात. पण सॉल्टनं आपली जबाबदारी पार पाडली होती. त्यानं 16 बॉल 32 रन्स केले होते. पडिक्कलच्या 6मुळे RCBनं पॉवर प्लेमध्ये 56 रन्स लावले. थोडक्यात चांगला स्टार्ट मिळाला. फिल सॉल्टनं किमान बॉलमध्ये कमाल रन्सची जी स्कीम राबवली, ती स्कीम पडिक्कल, कॅप्टन रजत पाटीदार, जितेश शर्मा आणि टीम डेव्हिडनं सुद्धा वापरली. सॉल्टच्या विकेटनंतर पडिक्कलनं जडेजाला टार्गेट केलं. ओव्हरला 15 रन्स वसूल केले. त्यानंतर अश्विननं त्याला गंडवलं, पण तोवर त्यानं 14 बॉल 27 रन्स मारलेले. लिव्हिंगस्टोनला कोहलीच्या विकेटनंतर स्कोर उचलता आला नाही, पण जितेश शर्मानं 6 बॉल 12 रन्स केले. पण RCBचा स्कोर प्रेशर देणारा ठरला. याचं कारण ठरला टीम डेव्हिड. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये सॅम करनला सलग 3 सिक्स खेचले आणि स्कोअर 190च्या पलीकडे गेला. टीम डेव्हिडनं 8 बॉलमध्ये 22 रन्स केले. थोडक्यात RCBच्या आपल्या हिटर्सकडून ज्या अपेक्षा होत्या त्या हिटर्सनं पूर्ण केल्या. पण RCBच्या इनिंगला आणखी 2 बाजू होत्या. त्या म्हणजे विराट कोहली आणि रजत पाटीदारची बॅटिंग. कोहलीनं सुरुवातीला येऊन इनिंग अँकर केली, पण त्याला जो पेस हवा होता तो पकडता आलाच नाही. त्यानं प्रयत्न अनेक केले, पण बॉल म्हणावा असा कनेक्ट झाला नाही. पण हा जेव्हा कनेक्ट झाला तेव्हा नाच झाला होता. झाला असं की पथिरानाचा एक बाउन्सर कोहलीच्या हेल्मेटला सणकून आपटला. फिजिओ येऊन कोहलीला चेक करून गेला. कोहलीनं पथिरानाला उत्तर दिलं. पुढच्या बॉलला एक 6 आणि मग एक 4 मारून कोहली आता गणित बदलणार असा अंदाज अनेकांनी लावला. पण त्यानंतर कोहलीला पिकअप घेताच आला नाही. त्याच्या बॅटमधून त्यानंतर 4 आलीच नाही आणि कोहली 30 बॉल 31 रन्स करून आऊट झाला. RCBचा अँकर हुकला, पण कॅप्टन चमकला. रजत पाटीदारनं पहिल्यापासून लावून धरलं होतं. यानं जडेजाला टार्गेट केलं. स्पिन रडारवर ठेवलाच, पण यावेळी पेसला सुद्धा सुट्टी दिली नाही. त्याच्या 30 बॉल 50मुळं RCBला टफ टार्गेट उभं करता आलं. चेन्नईसाठी डाव सोप्पा नव्हता. आता आजपर्यंत कित्येक मॅचेसमध्ये RCBचा विषय असा असतो की बॅटिंग कितीही भारी झाली तरी बॉलिंगमध्ये गंडायची भीती असते. पण या मॅचला हीच भीती मोडली गेली. RCBनं सुरुवात केली दुसऱ्याच ओव्हरला 2 महत्त्वाचे दणके देऊन. चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं ओपनिंगला न येण्याचा निर्णय या मॅचमध्येही गणला. आधी राहुल त्रिपाठी 5 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर आलेला गायकवाड 0वर गेला आणि सुरुवातीपासून अटॅक करायचा चेन्नईचा चान्स हातातून गेला. या दोन्ही विकेट्स काढल्या जोस हेझलवूडनं. त्याच्यानंतर भुवनेश्वरनं दीपक हुड्डाला बाजूला केलं आणि चेन्नईचा पाय आणखी खोलात गेला. तरी सुद्धा चेन्नईला आशा होती, कारण रचिन रवींद्र खेळत होता. पण रजत पाटीदारनं बॉलिंग चेंजेस प्रचंड परफेक्ट केले. दव फारसा त्रास देत नव्हतं. त्यात बँगलोरच्या बॉलर्सनं वाईड यॉर्कर परफेक्ट धरला. शिवम दुबेला त्याची ताकद असलेला पुढ्यातला बॉल दिलाच नाही. त्यामुळं चेन्नईचे बॅटर स्ट्रगल करत राहिले. हे प्रेशर वाढत गेलं आणि एखादा बॅटर स्कोर पळवायला गेला की गंडायचा. रचिन रवींद्रच्या विकेटनंतर हे प्रेशर आणखी वाढलं, कारण त्याच ओव्हरला शिवम दुबे सुद्धा आऊट झाला. तेव्हा चेन्नईचा स्कोर होता 6 आऊट 81 रन्स. जिंकायला 42 बॉलमध्ये 116 रन्स हवे होते. रिक्वायर्ड रन रेट 16 वर गेला होता आणि सगळ्यांना वाटलं आता धोनी येईल. पण प्रत्यक्षात तसं झालंच नाही. बॅटिंगला अश्विन आला.
त्याला जादू दाखवता आली नाही. तो 8 बॉल 11 रन्स करून 1 4 मारून आऊट झाला आणि मग आला धोनी. चेन्नईच्या स्टेडियमवर आरसीबी वर्सेस असलेली मॅच, टीमला असलेली गरज, जड्डू सोबत 15च्या रन रेटनं बॅटिंग करू शकणारा चेन्नईचा एकमेव प्लेअर, पण धोनी बॅटिंगला आला 9व्या नंबरला. तिथून पुढं त्यानं काही बॉल प्लेट केले, काही प्लेसमेंट्स केल्या, हेझलवूडला सलग 2 चौवे मारत आपली जादू दाखवली आणि शेवटच्या ओव्हरला कृणाल पंड्याला सलग 2 खणखणीत 6 मारले. शेवटच्या बॉलला 4 सुद्धा मारली, पण तोवर बराच उशीर झाला होता. बँगलोरनं 50 रन्सनं मॅच जिंकत फक्त औपचारिकता पूर्ण केली. याआधी आरसीबी चेपॉकवर जिंकली होती मे 2008 मध्ये. तेव्हा विराट कोहलीनं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू सुद्धा केला नव्हता. पण आता हा जिंक्स आरसीबीनं तोडला. राहिला प्रश्न, थाला लवकर आला असता तर खरं सांगायचं तर तसं झालं असतं तरी मॅचचा रिझल्ट बदलण्याची शक्यता फार जास्त नव्हती. कारण आरसीबीनं अगदी पॉवर प्ले पासून चेन्नईचा स्कोर दाबून ठेवला होता. त्यांना हात खोलायची संधी दिलीच नाही. त्यामुळं 9व्या नंबरला येण्याचा उशीर भोवला नाही. कारण धोनीला मॅच फिरवायचा चान्स घ्यायचा असता तर त्याला 9व्या सोडा 5व्या किंवा 6व्या नंबरला यायची गरज होती. कारण धोनीनं एक बाजू लावून धरली असती तरी आरसीबीवरचं प्रेशर कायम राहिलं असतं. दिल्ली वर्सेस लखनौ मॅचमध्ये वाढत गेलेल्या प्रेशरमुळे ज्या चुका लखनौकडून झाल्या त्या आरसीबीकडून घडण्याची शक्यता होती. कारण धोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये जे चोपकाम केलं ते आधी केलं असतं तर कदाचित गोष्ट वेगळी असती. पण हा डाव आरसीबीचा ठरला. 21 रन्स देऊन 3 विकेट काढणाऱ्या हेझलवूडचा, रजत पाटीदारचा आणि टिम डेव्हिडचाही. आता पुढच्या मॅचेसमध्ये धोनी लवकर येईल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि IPL बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.